हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो इकडे आता आमचं ब्लॅक टीवालं चालू आहे आणि आम्ही ब्लॅक कॉफी आणि आम्ही सेम रुटीन आहे आमचं. कारण गौरव माझ्यासाठी रुटीन चेंज केलं गौरवने, कारण मला चांगलं सवय लागावं. आता माझी वेट लॉस जर्नीमध्ये गौरव मला सगळ्यात जास्त सपोर्ट करणार आहे. सो बघू आता किती इफेक्ट करतो. तर 1 मंथमध्येच बराचसा इफेक्ट होऊन जायला पाहिजे. सकाळचं लिंबू पाणी पण चालू केलं. तो दाखवायचा स्टिकर काढायचं राहिला काय. जे वॉटर घेते त्याच्यामध्ये काय काय असते, जसं लिंबू काय टाकतो, लिंबू आणि हळद, पिंच ऑफ हळद आणि हळद सॉल्ट. गौरव देतो ते बनवून, त्यामुळे मला आयडिया नाही आहे. तर उद्यापासून मी नक्कीच शेअर करेन की माझं रुटीन डेलीचं जे काय आहे ते. तर चलो आता आम्ही कॉफी एन्जॉय करतो आहे. आणि इकडे आई बाबा आलेले आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, एंड मोमेंट तू दाखवलं ना. सो काल रात्री खूप उशिरा आले हे लोक, म्हणजे 11:30 वाजले होते. 11:30 वाजले यांना, 11-11:30. कारण म्हणजे बसने आले हे आणि थकून गेले होते. मग आम्ही ब्लॉग काही कंटिन्यू. पहिल्यांदाच गेलो होतो त्यासाठी त्यामुळे ते काही रूटलेस बेकार होतं. आणि म्हणूनच मग ब्लॉग काही शूट केलं ना, खूप जास्त थकलं होतं. तर बाबा उठले होते सकाळी, आज झोपत ना, आता झोपलेले होते. आणि त्यांना 3 वाजता उठायची सवय आहे घरी गावाकडे. आणि इकडे आई बसलेली आहे अनायरासोबत. हे बघा इकडे कशी मस्ती सुरू आहे. मॅट कुठे आहे आणि खेळणं कुठे सुरू आहे. आता आई आली आहे तर आईसोबत मस्त खेळते आहे. आमची मस्ती काही कमी होत नाही. आणि तिला मॅट कमी पडून राहिलेलं लेटायला. मी तरी सकाळी ब्रश मारला तिला, मला हे लोटांगण घालिंगण लोटांगण आहे म्हणून मी कार्पेटवर सकाळी उठल्यावर पहिले ब्रश मारला, त्याला पूर्ण डस्ट काढली. अन्ना अन्ना, आई बाबा खूप जास्त प्रेम करते तुझ्यावर. बघ तुझ्यासाठी कितीदा आले. हा ना, मग आता घरी काही काम नाही ना, आता मस्त झालं ना. आता मग पावसाळा लागला म्हणजे मग तर येतच नाही येत. मग कामं लागले म्हणजे इथं महिन्यात किती तारखेला मोडते. इकडे बाबा उठलेले आता. सिलेंडर आणून दिलं त्यानं भरून. आता भरून आता टेन्शन नाही आहे. आता राहू देत म्हटलं ना. हां, ते हाच खूप दिवस जाते. आता काही भरून वर्ष निघून जाते आमचं. आता सिलेंडर भरून होताना म्हणून दादांनी सामान नाही आणलं जास्त. जाऊ द्या मी सिलेंडर गाडी. हे बघा मस्ती. तर काही जाता नाश्ता झालेला आहे आमचा. आणि आईने सकाळी सकाळी उकडपेंडी केली. उकडपेंडी बरेच दिवसापासून, म्हणजे अशी उकडपेंडी आईच बनवते, आमच्या आजची बनवत नाही रे बाबा. खूप टेस्टी उकडपेंडी होती. एक नंबर होती. नाश्ता झाला आणि इकडे तर आणीचा पण नाश्ता झाला. आणीचा सगळ्यात पहिले नाश्ता झाला, त्यानंतर आंघोळ झाली. आता मस्त आमच्या आंघोळा व्हायच्या आहे. हा ना, बघ पप्पा काय बोलताय. आणि हे बघ तिथे काही लक्ष नाही आहे. चला काही जाता मी पण फ्रेश होऊन जातो. ऑफिस आहे आज तर थकल्यासारखं वाटतं. घ्यायची होती. कपडे आहेत सुकलेले सगळे. मस्त थंड शॉवर होऊन घे. अरे पाडलं. दूर फेकलं खूप. ओढलं ते. तर काहीच काल रात्री आलो, ब्लॉग काही शूट केला नाही. तेवढंच जास्त दाखवलं कारण की भयंकर थकलो होतो मी. बसचा प्रवास आपल्याला बिलकुल आवडत नाही. जाम वाट लागून जाते. आणि काल खूप कामं होते. सकाळपासून मी कामातच होतो. आणि बरं झालं आलो नाही आम्ही, कारण की आणीचे खूप बेकार हे झाले असते, हाल झाले असते तिचे. कारण की ऊनच एवढी भयंकर होती आणि बस सडक थांबत गेली. आणि काल 2-3 कामं होते. MSCB ऑफिसमध्ये गेलो. झाडं म्हणजे माती आणली झाडासाठी. 2-3 कामं होते. ते सगळे कामं कालच केले मी. तर आज पण ब्लॉग
आज पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही, ठीक आहे. आणि जर ब्लॉग आमचे आवडत असेल तर लाईक करा गाईज, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर जे नवीन सबस्क्रायबर राहते ते पहिल्यांदाच बघतात, तर सबस्क्राईब करा चॅनलला. फ्री आहे, इझी आहे, जस्ट क्लिक करा. आणि बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका, कारण की नवीन ज्यावेळी ब्लॉग येईल ते अपडेट मिळेल तुम्हाला. आणि इकडे आणीची आंघोळ झालेली आहे, आणि आता पुढचा ब्लॉग ही बोलेल मी येतो पाकिस्तानवरून. हे बघा आमची आंघोळ वगैरे झाली आहे आणीची, आणि खेळत आहे मस्त छान. तिकडे आई किचनमध्ये आहे आणि बाबा हॉलमध्ये आहे, टी व्ही बघत आहे. आता मी पण छान मस्त फ्रेश होऊन जाते. गौरवसुद्धा आंघोळीला गेलेला आहे, म्हणजे पटापट आमच्या आंघोळ वगैरे आवरून जाते. दरवेळेस असं होतं की खूप उशीर होते आम्हाला कारण आई वगैरे आली म्हणजे, पण आम्ही कसं खूप आरामात करायचं. पण आता आमचं रुटीन चेंज झालं, त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आमचा. सो लवकरात लवकर आम्ही आवरायचा प्रयत्न करतो, आणि खरंच लवकर होते. आणि दिवसाचं सकाळी उठलं की खूप फ्रेश वाटते, सगळे कामं पण मस्त होतात. सो चलो आता आम्ही पण आंघोळीला जातो. आणीला आता झोपून द्यायची वेळ आहे. A few moments later. सो फायनली आणि झोपली. तिचा आता हो नाश्ता झाला की आंघोळ झाली की ती झोपूनच जाते. चला 10 वाजायचीच आहे. आता मी माझी आंघोळ करते. आणि जे कपडे गौरवची पण इकडे आंघोळ झाली. सेकंड नंबर पप्पांनी लावला आणीच्या लगेच. आणि आई बाबाची पण व्हायची आहे, ते आहे तिकडे रूममध्ये बसले आणि झोपली आहे. सो मी जाते आता आंघोळीला, मस्तपैकी फ्रेश होते, आंघोळ करते. आज मला देवघर साफ करायचं आहे दुपारच्या वेळेत. आई पण आलेली आहे, त्यामुळे आता आईची पण हेल्प मिळते मला थोडी मी ते करून घेते. छान मस्त भांडे वगैरे क्लीन करून घेते. आणि बाहेरचा एंट्रन्स दाखवायचा काय, मी जे झाडं काल लावले ना ते दाखवते. म्हणजे सध्याच ठेवले आहे मी, ते सेट नाही केले प्रॉपर. पाणी टाकायला लागते आत. हे बघा हे स्पायडर्स प्लांट आहे. म्हणजे हे काढू आता मग हे कुठे असं त्याच्यावर तर काही इथे 2 लावल्या, या जान्हवीज लावल्या काल. आणि हे जे आहे हे जे प्लांट आहे त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं स्ट्रॉंग मातीमध्ये आहे. हे तर वाढणार नाही हे कन्फर्म आहे. आणि हे दोन पण चालू एंट्रन्सवर हे 2 झाडं होते. पहिले इथं होते, एक इथे होतं. हे काढलेलं आता जस्ट आता म्हणजे लावलेले आहे नवीनवाले. हे लिली प्लांट पण याला हे यायचे, अजून फुलं यायचे आहे. हे फुलं आलं छान दिसणार. आणि कुंड्या हे कालच मी भरलेल्या कुंड्या मातीने. आणि हे स्पायडर प्लांट आहे, हे पण छान वाढते स्पायडरवाले. सो बघू हे चेंज करायचे आम्हाला कुंड्या अजून. One eternity later. सो काहीच कॉफी टाईम. आणि इकडे चहा टाईम सुद्धा 5:30 वाजले तर सांगत. नागपूरमध्ये 43 डिग्री आहे ना, 43 डिग्री आहे. 43 डिग्री आहे आज. आणि एवढ्या कानाच्या मागून धारा चालल्या आहेत, गरम असं पूर्ण स्किन ओढी झाली आहे. म्हणजे चहा बनवून आता सगळं इकडे चहा चालू आहे. आई बाबाचा चहा झाला आहे. आणि तिकडे अलेक्सा टर्न ऑफ द टीव्ही. अलेक्सा टर्न ऑफ द टीव्ही. आता टीव्ही बंद होते. आता गाणे आहे का अलेक्सा प्ले. अलेक्सा प्ले अंगाई. आता का टीव्ही तर बंद झाला. अलेक्सा आणि अलेक्सा 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 पॉज. अलेक्सा पॉज. अलेक्सा स्टॉप. अलेक्सा स्टॉप. त्याला बांधला तर कणपटाले ऊन खूप आहे ना, सांगितलं तर करते तो सांगत.
हां इन्सेंटिव्ह नॉट येट कमिटेड. मामा संग बोल, मामा संग. येणार नाही हो. मामा. बोल ना मामासोबत. काय करता मला? असं नाही आलं असं सांगून दिलं तरी कळत नाही. अरे ही काय पिताय काय नाही, आम्ही असं काही पित असलो चहा कॉफी वगैरे की अनार अशी बघतो. झाला का नाही गावात? सो गौरवला लागली होती भूक आणि मी बनवला आहे शेवयाचा उपमा. सो थोडा आसट झाला कारण मला या नवीन शेवयाचा काही अंदाजा नव्हता. आईने आणलेल्या शेवया आणि इकडे व्लॉग सुरू आहे जे आई बाबा बघत आहे. इकडे बघा संक्रांतीचा व्लॉग आहे हा, जो बाबांनी नव्हता बघितला म्हणून तो लावून दिला आम्ही टी व्हीवर आणि तोच बघत आहे इकडे. आणि इकडे मस्तपैकी मी नाश्ता बनवला. लास्ट टाईम मी वेगळ्या पद्धतीच्या दही मिरच्या बनवून बघितल्या. सो या ज्या दही मिरच्या आहेत ते ह्या ताकामध्ये मुरत घातलेल्या होत्या. सो त्याच्यामुळे मी म्हटलं ट्राय करून बघते. तो सो अशा झाल्या. अजून याला सुकवायची गरज आहे. छान झाल्या. सो असंच खिचडी वगैरे भात वगैरे सोबत खायला. पुलाव वगैरे बनवला म्हणजे. आणि इकडे आता शेवया बनवल्या. गौरवला लागली होती भूक सो ते देते त्याला मी नाश्त्याला आणि आम्ही लोक पण नाश्ता करून घेतो. आज थोडं आभाळ आहे पण आज गरम खूप जाम होत आहे. म्हणजे इतकी गरमी होते अक्षरशः अशा धारा लागलेल्या आहे माझ्या पूर्ण कानाच्या मागं. आज जसं मग सांगितलं 43 डिग्री होतं आणि खरंच सांगते ना जाम गरम होतं आहे. स्टार्टिंगला आणि पूर्ण उन्हाळाभर जेवढं नाही वाटलं तेवढं आता जास्त वाटत आहे. तर तिकडे आणि खेळत आहे मी तुम्हाला दाखवते. काय झालं इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि हे बघा आमची मस्ती. कोबरा उभा होऊन राहिला. कोबरा उभा होऊन राहिला. कोबरा. नाश्ता झाला. ब्रेक करून घे. नाश्ता करून घे. ब्रेक घेऊन नाश्ता करून घे. तुला काय पाहिजे? तुझा तर नाश्ता केला तू मगाशी. हो हो छान छान. वा व्हेरी गुड. कसा झाला नाश्ता? प्लेट हातात घेऊ. नवीन शेवया आहे यावेळेसच्या आईने आणलेल्या. कांदा पाहिजे. ठेचलेला आणून दिलं चालेल. बरं कट केलेला देते. कचरा करून टाकशील मला माहिती आहे तू. ठीक आहे चला आणून दे. A few inches later. इकडे मसाल्याची तयारी सुरू आहे. आज स्पेशल पाहुणचार आहे. बरेच दिवसापासून इच्छा होती की आई बाबा आले म्हणजे मामा लोक. अरे यार आज लाईट कितीला जात आहे? काय काय रिझन काय आहे हा? हो म्हणूनच आम्ही त्यामध्ये ॲड करत असतो ते. इकडे आता भाजीची प्रिपरेशन सुरू आहे. इकडे भात लावला आहे कुकरमध्ये. मसाल्याची तयारी. आज आहे नॉनव्हेज बिकॉज माझी इच्छा होती की आई बाबा आल्यावर मामाला जेवायला सांगणार. सो आज मामाला पण जेवण करायला सांगितलेलं आहे आमच्याकडे. तर लाईट गेली होती आत्ताच आली आणि आता छान मस्तपैकी कोण काय इकडे बाल्कनीत आई बसली होती. आणीला घेऊन खूप गरम होऊन राहिलं. सध्या तरी चेअर राहू दे तिथेच. इकडे आई भाकरी बनवत आहे आणि ही पद्धत मला बिलकुल येत नाही भाकर बनवायची. आई एकदा माहिती काय केलं होतं, पोळपाट असते ना, पोळपाटवर उंडी ठेवली, कोरडं पीठ घेतलं आणि हातानं असं असं थापून 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 थापून. ती पण एक पद्धत आहे. नाही कोकणचे लोक तसेच बनवतात आहे. आणि तिकडले लोक नाही झिंगे वगैरे जास्त खाते माहिती का. झिंगे फिश वगैरे हां मच्छा. आणि ते लोक तसेच भाकर बनवतात. त्याच्यात सुद्धा एक कोपऱ्यामध्ये असं थापून 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 कोरड्या पिठासोबत. पण आईची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. सो ते असं हातावर करते. पहा किती छान गोल आणि एकदम मस्त भाकर झाली आणि नरम भाकर होते आईच्या हातची. ते आपण गेलो होतो झुणका भाकर खायला, तिथं पण माहिती आहे बाया अशीच भाकर बनवते. हां पाव हे गरम आला का तवा. तर इकडे आता मटण बनवून राहिलं आहे मस्तपैकी. मटणाची भाजी आणि थोडंसं इंट्रोडक्शन दे. इंट्रोडक्शन काय इकडे सगळं धारा लागल्या माझ्या भावाच्या. मी आचारी बनलेली आहे. आचारी बनली आणि सगळ्यात भाजी मोठा कशी सगळ्यात जास्त भाजी. मला अशी इच्छा की तारीफ आपल्या झाली. घरी सगळ्यात
पहिली भाजी आणि सगळ्यात भारी भाजी. कुठला एक होऊन झालीच ती शिट्टी आता. तर तिकडे काही तिकडे हात नको मटनचे मोबाईलला. आज आमच्याकडे सगळ्यात जास्त मटण बनणार आहे. कोण आलं? पहिल्यांदा मामा आले माझे नामू मामा आणि माझ्या मामू. सो आणखी एका मामाला सांगणार होती तुकाना मम्मा, पण ते गेल्या रिसेप्शनला, सो त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला. तर ठीक आहे, त्यांना नंतर कधीतरी सांगू. आणि तिकडे मस्त पैकी आता आज मी आचारी बनलेली आहे. माझ्या इकडे गावाचा लोट बघू शकता. कारण आज तर टेम्परेचर 43 आहे आणि त्यात मी बनवते इकडे मटन. सो काहीच खूप दिवसाची इच्छा होती की आई बाबा आले म्हणजे मामा लोकांना सांगून मी असं काही पाहुणचार बनवीन. सो फर्स्ट टाईम हा पाहुणचार इथे बनत आहे. आणि इकडे मटन शिजत आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि भाकरी बनवल्या आहे, चपात्या बनवल्या आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, भात वगैरे. फक्त भाजी बनायची होती, आम्ही ठेवली होती. सो ती बनवते कारण मटण आणायला वेळ झाला. गौरव वगैरेच करून गेला. तेल टाकायला लागते. सो असं आहे गाईज. तर लेट्स सी आता बघू भाजी कशी बनते. तर सगळ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि मामा family आलेले. vlogs. तिकडे मामा आलेले ए सीमध्ये बसवलं कारण खूप गरम होतं इकडे. सो गाईज फॅमिली ब्लॉग्स आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि प्लीज 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 सपोर्ट आमच्या चॅनलवर डेली येतात. सो अपलोड, सो सबस्क्राईब करा आणि वॉच करा. चलो तर फिर मिळते हे भाजी बनवायच्या नंतर. तर गाईज जाम गरमी होऊन राहिली आहे. आणि गरमीत मटण खाणं येऊचा आईचीच आहे ना. अंडे टाकले शिजवले कांडे. चला काही आज मामा आले आहे. आज मटणाचा प्रोग्राम आहे. खूप सारं मटण आणलं आहे. 1 किलो मटण आणलेलं आम्ही म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. तर तिकडे मामा आले, तुम्हाला दाखवलं. ते आणीसोबत खेळत आहे आणि सौरभ पण आलेला. सो ब्लॉग शॉट पण एन्जॉय करा. आणि जर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा गाईज. ठीक आहे, तर एन्जॉय करा गाईज. फायनली भाजीचा रस्सम झालेला आहे. आणि एक शिट्टी अजून मी दिली कारण की मी टेस्ट केला आहे, ते शिजलेलं नव्हतं. थोडं भाजी गरज आणि इकडे हॉटेल टाईप आपले लिंबू वगैरे रेडी रेडी आहे कट करून. हे बघा पूर्ण ओलं झालेलं आहे. आगोळला जायची तुम्ही ॲक्च्युली स्वयंपाक केल्यावर जाणार म्हटलं होतं. सेम मी पण. अरे बाबा सेफ तर लय आणली आहे. आणि कधी आणले इकडे जेवण. हा 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 हो ठीक आहे मोठी गोष्ट. मग 10,000 पाहिजे होते. 10,000 दे. हो घेऊन जातो 10,000. मोठं 10,000 आहे. झोप तर काही आली नाही आम्हाला. झोप येते काही झोप काय नाही झोप. 1 hour later. पोट भरलं. तुला आता कार्टून बघायची आहे. थोड्या वेळाने झोपायचं. मग तुला माहित आहे आपण तुझ्या घराला लागते झोपाने नागत. पप्पा सोबत होतं तिकडे बस तू. मी थोडीशी फ्रेश होते, माझे केस सुकत. हो आई बनली. भाजी कशी झाली? मस्त एक नंबर झाली भाजी. आणि तू काय खात आहे ते बी सांग ना ब्लॉग मध्ये. पान काय म्हणजे बाबा सगळ्यांचे व्हिडिओ घ्यायचे होते यार. बाबा काय पान दिले सगळ्यांना. गोड पान आहे ना. मी बी खाणार. मेरे लिए लाय आपण एक सौरभ तर अर्ध नाही त्याला अर्धच आहे पिलू. एवढं मोठं नको. हँडवॉश दिसलं का सौरभ? उड्या मारत आहे. व्हिडिओ मध्ये सांग भाजी कशी झाली. मस्त ना. पान खा मग आता.
हा तू खाल्लं का रे? तू खाल्लं पान? खायचं आपण दोघं खाऊ. कोण आहे का? आणि मामा मामा अडशीप सकाळी सकाळी इकडे ढेबरी